विदर्भामधल्या 4 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपीट झालेली आहे। नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा या 4ही जिल्ह्यांमध्ये गारपीटीसह पावसाने हजेरी लावली। अमरावतीच्या धामणगाव, तळेगाव, दशासर या भागामध्ये सुद्धा जोरदार गारपीट झालेली आहे। तर वर्ध्याच्या देवळी तालुक्यामध्ये सुद्धा गारपीटीसह पावसाने हजेरी लागली। नागपूर जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची गारपीट आणि पाऊस बघायला मिळाला। हिंगणा, मौदा, भिवापूर या तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळाली। मात्र या गारपीटीमुळे आता बळीराजा पुन्हा एकदा संकटात आलेला आपल्याला दिसणार आहे, कारण हरभरा, गहू, तूर, संत्रा या सगळ्या विदर्भामधल्या महत्त्वाच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। दृश्य आपण बघतोय विदर्भामधल्या 4 जिल्ह्यांमध्ये झालेल्या गारपीटीची। या गारपीटीच्या माऱ्यामुळे पुन्हा एकदा पिकं माना टाकताना बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावरती संकट ओढावलेलं आहे। तर विदर्भामधल्या 4 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि जोरदार झालेल्या गारपीटीमुळे झोडपून काढलेलं आहे या 4ही जिल्ह्यांना। नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये गारपीटीसह जोरदार पाऊस झालेला आहे। नागपूरमधल्या काही भागामध्ये ही गारपीट झालेली बघायला मिळते। हिंगणा, मौदा, भिवापूर या तालुक्यांना गारपीटीनं झोडपलेलं आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी छगन जाधव आमचे अमरावतीचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। छगन, काय नेमकी परिस्थिती आहे? एकीकडे खरीपाचा हंगाम वाया गेलेला होता, रब्बीच्या पिकांमधून काहीतरी उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र आता गारपीटीनं झोडपून काढलेलं दिसतंय। नक्कीच गार्गी, आता जर बघितलं तर शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे, कारण कालच अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास देखील आता हिरावून गेलेला आहे। कारण खरीप हंगामात जो गहू आहे, हरभरा आहे, हा काढणीवर आलेला होता आणि ऐन काढणीवर आला असताना पुन्हा एकदा गारपीट झालेली आहे आणि गहू जो आहे तो पूर्णपणे झोपलेला आहे, मातीमोल झालेला आहे, हरभरा देखील मातीमोल झालेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या समोर पुन्हा एकदा एक प्रश्न उभा राहिलेला आहे। शेतकरी पुन्हा एकदा आता आर्थिक कोंडीत सापडलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। याशिवाय फळ पिकांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे। कांदा असेल, संत्रा असेल, याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे, कारण 1.25 तास जवळपास जर बघितलं तर ही गारपीट चाललेली आहे आणि आज जर बघितलं तर आज सायंकाळच्या सुमारास देखील अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि उद्या देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून प्राप्त झालेली आहे। अगदी धन्यवाद छगन या सगळ्या अपडेटसाठी। नागपूरवरून जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। जितेंद्र, काय नेमकी नागपूरमधली परिस्थिती आहे? यावेळी जसं हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला होता त्यानुसार अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान 4 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झालेली होती, मात्र नागपूर जिल्ह्यालाही काल मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपून काढलेले आहे। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा असो, मौदा किंवा भिवापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये ही गारपीट झालेली आहे। मध्यरात्री 12 नंतर ही गारपीट झाली, त्याचबरोबर जोरदार मुसळधार पाऊसही पडला आणि वादळी वारेही वाहले। त्यामुळे काढणीवर आलेला जो हरभरा आहे किंवा कापूस आहे, भाजीपाला आहे, गहू आहे, काही ठिकाणी त्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आजही ढगाळ वातावरण आहे आणि येत्या 24 तासात पुन्हा पावसाचा अंदाज आहे हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। याने अगदी धन्यवाद जितेंद्र या सगळ्या अपडेटसाठी। वर्ध्यामधली परिस्थिती नेमकी काय आहे आपण जाणून घेऊयात। पंकज गदगे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। पंकज, काय वर्ध्यामध्ये नेमकं नुकसान झालेलं आहे आणि आता वर्धा या जिल्ह्यासाठी हवामान खात्याने काही इशारा दिलाय का? नक्कीच यामिनी, वर्धा जिल्ह्यातील देवळी आणि हिंगणघाट तालुक्याला अक्षरशः गारपीटाने झोडपून काढला आहे। अवकाळी पाऊस सोबत गारपीट झालेला आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात प्रमाणात नुकसान झालेले आहे। काढणीला आलेला गहू अक्षरशः झोपला आहे, त्याचबरोबर चना जो आहे घाटे चणाला पकडले होते आणि चना हे पीक मातीमोल झालेलं आहे। फळ पिकांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। काही युवा शेतकरी काल आपण संवाद साधला, ते अक्षरशः डोळ्यात पाणी शेतकऱ्यांचे आलेले होते।
चना हा भुईसपाट झाला. हिंगणघाट तालुक्यातील काही गावाला फटका बसला आहे. पहिले वर्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्यानंतर सोयाबीनवर येलो मोज्याक आला, त्यानंतर बोंडअळी आली आणि आता जे येणारं अवकाळी गारपीट आणि अवकाळी पाऊस त्याने शेतकऱ्याला अक्षरशः झोडपून काढलं असून शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकरी ह्या सरकारकडून मदतीची आर्त हाक देत आहे. अगदी धन्यवाद पंकज या सगळ्या अपडेटसाठी. तर ही दृश्य आपण बघतोय विदर्भातमधल्या 4 जिल्ह्यांना अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं झोडपून काढलेलं आहे. अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि नागपूरमधली परिस्थिती आपण बघतोय आणि जोरदार गारपीट झाल्यामुळे जी पिकं आहेत त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी हरभरा, गहू यांची पेरणी झालेली होती आणि ही सगळी पिकं येण्याची मोठी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र पिकांचं नुकसान झालंय. तर यानंतर कपिल शामकुवर आमचे यवतमाळचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. यवतमाळमधली अपडेट जाणून घेऊयात. कपिल, काय परिस्थिती आहे यवतमाळमधली? यवतमाळमध्ये कोणती पिकं आहेत ज्यांचं नुकसान झालंय गारपिटीच्या या सगळ्या माऱ्यामुळे, आणि आता शेतकऱ्यांनी काय काळजी घेणं महत्त्वाचं आहे? काय इशारा दिलाय हवामान खात्याने? त्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास कळंब आणि बाबुळगाव तालुक्यातील अनेक गावांना या गारपिटीचा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहू आणि चणा जे आहे हे पीक असतानाच हा गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं भाजीपाल्याचंही नुकसान झालेलं आहे आणि हे मोठं नुकसान जे आहे कसं भरून निघेल असा प्रश्न आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने विशेषतः कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदतीची देण्याची गरज आहे. अशा वेळेस तात्काळ पंचनामे होण्याची गरज आहे आणि अशा वेळेस आता कृषी विभाग किंवा शासन प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, की लवकर पंचनामे करते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे. अगदी धन्यवाद कपिल या सगळ्या अपडेटसाठी. तर आपण बघतोय विदर्भामधल्या 4 जिल्ह्यांना अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं झोडपून काढलेलं आहे. यामध्ये अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश होतोय. अवकाळीच्या माऱ्यामुळे आता शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा मोठं नुकसान होताना दिसतंय. हातातोंडाशी अगदी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेलाय. त्यामुळे सरकारकडून या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी वर्तवताना दिसतायत.